कभी डर न लगे, कभी डर न लगा मुझे फासला देकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद ही खुद नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर। मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली, मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली। एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगा। काल मी नाशिकच्या लोकांना सुद्धा भेटलो आणि येवल्याला लासलगावला गेलो. लोकांच्या मन जरा खिन्न होते आणि आज काही लोक आले मला सांगायला लागले की साहेब, येवला लासलगाव मतदारसंघामध्ये कुणीतरी गेल्यासारखे उकळा जे आहे ही सगळी पसरलेली आहे, दुःखाची. सगळ्यांना दुःखात आहे, त्यांना समजतच नाही. हा मोठा शॉक जो त्यांना बसलाय तो अजून त्यातून ते बाहेर येत नाही. मी काल खूप प्रयत्न केले त्यांना समजवण्याचे, धीर देण्याचे, पण ही गोष्ट फक्त एवढ्या लासलगावची नाही, ही गोष्ट तमाम महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय आहे. दलित असतील, आदिवासी असतील, हिंदू, मुस्लिम, सगळं ओबीसी, सगळं आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या विरुद्ध काम केलेली जी आमची मराठा समाजाची आमची मित्रमंडळी, ते आमच्या लोकांना विचारतात साहेबांना असं कसं काय झालं. त्यांना सुद्धा अजून ते डायजेस्ट होऊ शकतो. या सगळ्या धक्क्यामध्ये अजूनही आपण लोक आहात, पण आपणच आज अशातला भाग नाही. अख्ख्या देशातून फोन चालू आहे, मेसेज किती आहे की काय आहे. काही मेसेज मी तुमचं समीर आमचे डायरेक्टर जे त्यांना उत्तर देतात, सगळ्यांना उत्तर देता येणं शक्य नाही. पण सगळ्यांची मागणी आहे की तुम्ही आमच्याकडे या, आमच्या शहरात या, आमच्या जिल्ह्यात या, आमच्या राज्यात या. सगळ्यांची मागणी सुरू झाली. कधी कधी अशा काही गोष्टी होतात, एखादी घटना अशी घडते की सगळी माणसं जी आहे शांत असलेली माणसं एकदम पेटून उठतात. तसाच प्रकार जो आहे आज राज्यामध्ये दिसतो. आपण जरी पेटून जरी उठला तरी आपण पेटवा पेटवी करायची नाही. इथं काल परवा सुद्धा सांगितलं, तुमच्या मनाचं दुःख आहे, तुमच्या मनात जो एक विषय जाहीर करायचा जरूर करा, पण शिवीगाळ, जोडे मारा नको, काहीही नको. काय गरज आहे त्याची. ही माणसं त्यांना समजतं काय चाललंय. राज्य करताना सगळ्यांना समजतं काय चाललंय. रोज सकाळी 8 वाजता जे आहे ना, राज्यात काय काय चाललं त्याचं ब्रीफिंग जे आहे ना मुख्यमंत्र्यांपासून होते. सगळं काय काय कुठे कुठे काय काय झालं. त्याच्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका. तुम्ही तुमचा निषेध दाखवता, त्याच्यामध्ये थोडासा संयम पण ठेवायला पाहिजे. आणि हेही तुम्ही लक्षात घ्या की आपल्या बरोबर तसे मागासवर्गीय, दलित आहेत, आदिवासी, मुसलमान आहेत, त्याप्रमाणे मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत. तिथे सुद्धा अनेक बसलेले आहेत, तिथे सुद्धा माझ्या समोर मोठी आणि घरी बसलेले आहेत. मतदारसंघातील माझ्या निवडणुकीचं सारथ्य ज्यांनी केलं ते सगळा मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते, ज्यांना आजपर्यंत शिव्या खाव्या लागतात. फोन मेसेज आणि आता परत आणखी मग काय झालं, काय झालं तुमच्या विपुळाचं, डोळ्यामध्ये असू त्यांचे मोठी मोठी माणसं. त्यामुळे असं समजायचं नाही ही माणसं सगळ्या बरोबर आहे.
एवढंच काय, महात्मा ज्योतिराव फुलांबरोबर सुद्धा काम करताना सावित्रीबाई फुलांचं जे काही शाळा निघाली ती भिड्यांच्या वाड्यात, म्हणजे भिडे ब्राह्मणच होते. अशा अनेक, एक नाही दोन नाही, अनेक ब्राह्मण जे आहेत चिपळूण तेव्हापासून सगळे अनेक वेगवेगळे जे आहेत त्यांनी मदत केली ना. पण काही लोकांची मनोवृत्ती जे अनेक लोकांची मनोवृत्ती छोटी असते. थोडे तरी लोक त्याच्यामध्ये असे असतात की जे समजदार असतात, की त्यांना वाटतं की नाही हे बरोबर नाही, हे चूक आहे. महिलांच्या शिक्षणाला, मुलींच्या शाळेला विरोध करणारे हे तुमच्या आमच्याकडे सुद्धा लोक होते आणि कट्टर ते बाकीचे आपण जे म्हणतो ते सुद्धा होते. पण सपोर्ट करणाऱ्यामध्ये सुद्धा मुस्लिम धर्माचे जे आमची प्रतिमानी शेख सुद्धा होते आणि त्याचबरोबर जे आहे आपल्याला जागा देणारे जे आहेत ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा होते. त्यामुळे सगळेच आपले दुश्मन आहेत नाही. आपले दुश्मन जे एका आमच्या विरोधात आम्हाला संपाला निघालेले आहेत त्यांना आमचा विरोध आहे. ज्यांना हे समतेचं चक्र उलट फिरवायचं आहे त्यांना माझा विरोध आहे. जात-पात नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. शेवटी आरक्षण आरक्षण आहे काय, कशासाठी? म्हणजे किती वेळा सांगू, आरक्षणाने एका दिवसात, एका वर्षात, 5 वर्षामध्ये सगळे प्रश्न सुटत नाही. आणि सगळे प्रश्न सुटले असते आमचे दलित आणि आदिवासींना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकसभेत, विधानसभेत आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. आपल्याला कितीतरी दलित समाजाचे आहेत कलेक्टर एसपी सापडते, आदिवासी समाजाचे सापडते. पण आजही झोपडपट्ट्यात गेलं तर तेच माझे गरीब बांधव दलित आदिवासी सापडतात. पण असा एक धर्म करून दिला बस आरक्षण मिळाला की ताबडतोब कोणाचे कौल आपल्या घरावर बसणार. आरक्षणाचा हेतू बाबासाहेब आंबेडकरांचा होता. खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंपास होते. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या वेळा म्हटलं की कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात. म्हणजे काय, सगळ्या जातींना जे आहे तुम्ही काम वाटून घ्या. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना शिक्षण द्या, समान न्याय द्या. ही जी मागासवर्गीय मंडळी आहे ती हळूहळू पुढे येतील. त्याच्यासाठी त्यांना आरक्षण द्या. त्याच्या काही लोक जे आहेत मोठ्या हुद्द्यावर जातील, आणखी त्यांच्या बरोबर इतर लोक जातील. ही प्रक्रिया हळूहळू 5000 वर्षातील या जातीचं जे चांगलं सगळं सुरू आहे या देशामध्ये आणि हजारो जाती जे आहेत त्याचा हजारो मागासवर्गीय काही शेकडा असते कदाचित की ज्या पुढारलेल्या. पण हे जर बदलायचं असेल चित्र तर त्याला वेळ तर लागेल. आणि म्हणून हे आरक्षण पण मराठा समाजाला आपण कधी विरोध केला? आतापर्यंत 3 वेळा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या म्हणून कायद्याचा मुद्दा विधानसभेत आला, मंत्रिमंडळात आला. छगन भुजबळ पहिला हात वरती करा, त्यांना वेगळं आरक्षण द्या. मला आता मराठा समाजाचे अनेक जे आहे मी मागे सुद्धा सांगितले, बाळासाहेब कराडे, कोण मित्र अनेकांनी जे आहे त्यांना सांगितलं हा प्रश्न सोडवायला पाहिजे, सोडवायला पाहिजे. पण एकमेकावर पोरगोडी करू नको, एकमेकाच्या हक्कावर आक्रमण करू नको. त्यातील एका पुढाऱ्याने तुम्हाला सांगितलं स्पष्टपणे त्या एका ठिकाणी जे आहे आरक्षण जे आहे 128 मार्क्स मिळाले मराठा समाजाचे आरक्षण, त्याला ऍडमिशन मिळालं. त्या नोकरीत असेल, धंद्यात असेल, शाळेत असेल. पण पूर्वी असलेला आमचा 128 पेक्षा जास्त असलेला 132 मनुष्य आहे त्याला नाही मिळालं. म्हटलं का? कारण तिथे 136 वाला जो आहे हा दुसऱ्या जातीचा होता म्हणून याला नाही.
आम्ही तेच म्हणतोय. अरे 350 पेक्षा जास्त जातीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जर आला तुम्हालाही काही मिळणार नाही, इतरांचंही काय होणार, वेळ लागणार. आणि त्यातून त्यांना मग करण्यात त्यांचं काम तर म्हणणं होतं की जो EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकास सेक्शनसाठी 10% जे मोदी साहेबांनी दिलं ते जे आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेला जाहीर झालं 10% फक्त एकटा मराठा समाज 8.5% होता. एकटा मराठा समाज 8.5%. आणि तुम्हाला मी हेही सांगतो की मराठा समाजाचे 58 मोर्चे झाले शांततेनं. त्याच वेळेला गुजरातमध्ये पाटीदार, वरती गेल्यानंतर राजस्थान, तिकडे गुजर, ज्या सगळे जे कापूर, ते सगळे जी आंदोलन होती की 10% आरक्षण दिल्यानंतर संपली. कारण त्याच्यामध्ये ती मंडळी जाऊन बसली. त्याचप्रमाणे मराठा समाजाची मंडळी सुद्धा यात जाऊन बसली. पण आता काय झालं? आता असं झालं मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं म्हणून ते कुठेही जाऊ शकत नाही. ओबीसी समाज आणि दलित समाज त्यांचं आरक्षण त्यांना मिळालं म्हणून ते सुद्धा जाऊ शकत नाही. EWS मध्ये आहे कोण? त्या 10% आहे कोण? कारण एका आरक्षण एकदा मिळालं तर दुसऱ्या आरक्षणात तुम्हाला घुसता येत नाही. आणि आज परिस्थिती आली अशी आहे की नुकसान होत आहे. त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाचं मी सांगितलं मग त्यांना सांगा ना, तुमचे जे नवीन नेते जे आहेत त्यांना समजून सांगा. मी तर तुमच्याबरोबर बसायला तयार आहे, मार्ग काढायला तयार आहे. पण आपण एक लक्षात ठेवा, आपण मराठा विरुद्ध नाही. आपण जे लोक आमच्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न करतात असे जे कोणी असतील त्या सगळ्यांना विरोध करणं हे तुमचं माझं काम राहणार. त्यांना ठणकावून सांगावं लागेल, पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरं जाळा, हॉटेल जाळा, शिक्षण संस्था जाळा, म्हणजे पाप होता कामा नये, सहन करता कामा. आणि त्यावेळेस ते झालं. आणि मी ते सगळं वर्तमानपत्र आणि त्याच्यावर पाहिलं टीव्हीवर आणि धावत गेलो आणि उभा नाही. लोक एवढे घाबरलेले, भेदरलेले. लोक काय घाबरलेले? नेते सुद्धा घाबरलेले. कुणी निषेध केला सांगा, कुणी त्याच्या विरुद्ध बोलले सांगा. नेते जिथे घाबरले तिथे सामान्य जनता किती घाबरली असेल. त्या सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहोत आणि एक जर नसलो तर आम्ही सेफ पण नसतो. आम्ही एक आहे, सेफ आहे. असं सेफ आहे. सगळे हिंदू मुसलमान आम्ही सगळे सेफ आहोत. ओबीसीची मंडळी, मागासवर्गीय मंडळी एक असतो. होय, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही लोक माहित नसेल. मी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते आमचे जे शिबिर अन्सारी साहेबांना माहिती आहे, दिलीप कुमारजी आले होते मंत्रालयात. त्यांनी सांगितलं, भुजबळजी तुम माली समाज के है? हाँ. तो तुमको आरक्षण है? हाँ. तो मैं बागवान हूँ, मतलब माली हूँ, तो मेरे को क्यों नहीं है? बराबर है, तुम माली है तो तुमको मिलता, तो मैं भगवान हूँ. बराबर. त्यांना सत्कार केला. म्हणजे कासार तिथे बनियार हे असे जे कुरेशी आहेत तिथे खाटिक आहे. आणि त्याच्या काही लोकांना मग त्यावेळेला पवारसाहेब मराठे होते, विलासराव होते. काय म्हटलं ठीक आहे, ते पण गरीब आहेत, त्यांना आम्ही कुणाला विरोध केला ना. ज्या वेळेला आरक्षण सुरू झालं तेव्हा फक्त 250 जाते होते, आता 450 जाते. पण हे आम्ही लढलो. आणि आता पुन्हा निवडणुकीला आपण उभे राहू.
अनेक लोक जे आहेत लोकसभेवर होते, अनेक लोक आमचे जे आहेत विधानसभेवर होते. काय करावं, एकेका ठिकाणी 2-2 लोक आपले उभे आहेत. कोणी काय विचार, अरे असं नाही ताबडतोब होत. ताबडतोब जे आहे ही सगळी मंडळी जी आहेत, तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर त्या मतदारसंघामध्ये तुमचं मजबूत काम पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व समाजाचा सपोर्ट पाहिजे. आणि त्याचबरोबर जर एखाद्या मोठ्या पक्षाचा सपोर्ट असेल तर ते अधिक चांगलं असतं. तर ही माणसं जे मग निवडून येतात, तर हे सगळं आपल्याला हळूहळू शिकावं लागतं. राजकारणात अजूनही मला असं वाटतं की आपली माणसं थोडीशी कच्ची दिसतात आणि जे निवडून येतात ते अजिबात एक शब्द बोलत नाही. आपल्याला त्यांना माहिती आपण जर बोललो तर आपल्याला लोक निवडून देणार नाही. त्यांचं काही चुकतं असं मी समजणार नाही. कारण माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये ज्या वेळेला महाशय आले तिथे सलाईनचे लावलेले जे इंजेक्शन आणि मी आजारी आहे, आता माझं काय होणार मला माहित नाही, पण माझ्या लेकरा बाळांचं पुढे काय होणार आहे माझ्या समाजात, हा मनुष्य याला पाळा, म्हणजे मला पाळा. खूप त्याला परिणाम सुद्धा झाला. परिणाम असा झाला की जवळ 60-70 हजार लोक माझी कमी झाली. पण तिथल्या सगळ्या लोकांनी, हिंदू मुसलमान मराठा समाजाचे सुद्धा आमचे लढवई 5% का 10% काय असतील मत ते आम्हाला पडलेच. परंतु संपूर्ण आदिवासी समाज, संपूर्ण दलित समाज, संपूर्ण मुसलमान समाज, संपूर्ण गुजराती मारवाडी समाज, संपूर्ण ओबीसी समाज एक गोष्टीनं उभा राहिला आणि सगळं पण मी फक्त निवडून येणं किंवा मंत्री बनणं एवढंच माझा काही काम नाही. मला मंत्रिपदाची एवढी हाव असते तर मी मंत्री 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो. पहिल्यांदा राजीनामा मागच्या गाडीमध्ये म्हणजे माझ्याबरोबर कसं समीर भोगताना सारखे फोन साहेबांना सांगा राजीनाम्याचा तुम्ही उल्लेख करू नका. विचार मी नाही केलं उल्लेख, पण जे इंडिकेशन द्यायचं ते दिलं मी लढणार. 2.5 महिन्यानंतर ज्या वेळेला एक सदग्रस्त माझ्या विरुद्ध काहीतरी अर्वाच्य बोलले त्यावेळेला मी सांगितलं मी राजीनामा दिला. नगरच्या मीटिंग मध्ये मी सांगितलं. प्रश्न जो आहे तो हा नुसत्या मंत्रिपदाचा आहे, प्रश्न तुमच्या अस्मितेचा आहे. श्रेष्ठत्व अनुभव हो तोही असतो, पण एखाद्या समाजासाठी घेऊन शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे. आणि ज्या वेळेला असं कळल्यानंतर जे आहे आश्चर्याचा धक्का सगळ्यांना बसला. तुम्ही दुःखात राहायचं काही कारण एवढंच सांग. कभी डर ना लगे, कभी डर ना लगा मुझे फासला देकर, मैं पढ़ता गया रास्ता देखकर. खुद नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर. अनेक गोष्टी आहेत ना, निवडणुका संपल्यात काय? आणि निवडणूक आहेत ना आता पुढं. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. ह्याच लाडक्या बहिणीच्या बरोबरीनं त्या ओबीसी समाजानं जे आहे ते प्रचंड बहुमत महायुतीला निवडून दिलेला.
विचारा तिकडे आमदारांना. काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना, याही गोष्टी आहेत ना तिथे. महत्वाचं हे आहे. उलट काही लोकांचं म्हणणं की हे एक नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे. पण ज्या शक्ती त्याचा मी माझ्या इतर ज्या आहेत आमचे ओबीसी आमदार आहेत, ते मंत्री झाले, त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कॉमेंट करणार ना, इतरांनी ती कॉमेंट केलेली आहे. परंतु होकल मनुष्य पाहिजे आम्हाला, होकल लीडर्स पाहिजे, होकल मंत्री पाहिजे, जे आमच्या साठी लढतील, आमच्यासाठी बोलतील. आणि एक लक्षात येईल, ही लढाई जी आहे आता परत आवाज यायला सुरुवात झालेली आहे. पण ही लढाई आमदार म्हणून जसं हाऊस मध्ये मी लढणार, त्याचप्रमाणे तिथे कितीही बंधन असले तरी रास्ता तो मेरा है. रस्त्यावरची लढाई आम्ही घेऊन जाऊ. गावागावातून कोण येतातच आहे, जिल्ह्या जिल्ह्यातून कोण येत आहे, राज्यातून कोण येत आहे. भुजबल साहब आप हम आपके साथ है, ताकत बढ़ा. आणि होय खरा हे संपूर्ण राज्यात जाणार आहे. आणि एवढंच नाही तर अनेक राज्यातून जाणार आहे. पुन्हा एकदा तो आहे ओबीसीचा दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरवलेलं सगळ्यांनी पाहिलं. अधिवेशन सुरू सगळ्या राजस्थान पासून सगळं बिहार अख्खं मैदान पाऊस पडला तर पटना बिहार 7 लाख लोकांचं मैदान आहे, गांधी मैदान. फक्त जयप्रकाश नारायण साहेबांची सभा करून इंदिराजीची बांगलादेश आणि पाकिस्तान तुटल्यानंतर ती सभा आणि आपल्या महात्मा फुले समता परिषदेची सभा आपण पूर्ण मैदान भरलं. लालूजी आणि इतर नेते जे आहेत बघत होते काय झाले. राजस्थानात सभा झाल्या, गुजरात मध्ये झाल्या, युपी मध्ये झाल्या, आंध्रमध्ये झाल्या, अनेक ठिकाणी झाल्या, अनेक ठिकाणी. आणि पुढे जाणार शांत जावं लागेल, ताकद एकत्र करावं लागेल. जोपर्यंत आपण एकत्रित उभे राहणार नाही, ताकद दाखवणार नाही, तोपर्यंत आपलं जे काही लोकांचे आपल्याबद्दल काही वेगळंच मत झालेलं आहे असं वाटायला लागलं. काय त्यांना मला सांगायचं, मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली, मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली. एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी.
दिवसाची आहे जी घटना थोडक्यात सगळ्यांनी ती घटना सगळ्यांना माहिती काय काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की त्याचे काही वक्त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवलं. मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघ कुणाला द्यायचा याची चर्चा झाली. त्यावेळेला नाशिक आल्याबरोबर त्यांनी सांगितलं इथं भुजबळ केला. शिंदे साहेबांनी सांगितलं, शिंदे होते तिथे, फडणवीस होते, अजित पवार वगैरे सगळे होते. तर त्यांनी सांगितलं की आमचा जे सिटिंग कॅन्डिडेट आहे. शिंदे साहेब म्हणाले, त्यांनी सांगितलं नाही त्यांना माझ्याकडे पाठवून द्या, मी त्यांना समजवतो. त्याच्याकडे सगळे लोक बसले. होळीच्या दिवशी मी आणि समेत नाशिकला यायला निघालो. अर्ध्या वाटातून प्रफुल्लभाई पटेल, तटकरे आणि अजितदादा यांचा निरोप ताबडतोब अजितदादांच्या घरी म्हणजे देव गेलो. आम्ही गेलो, म्हटलं काय झालं कोणी असं असं झालं. रात्री 3 वाजेपर्यंत मिटिंग होते. आम्ही राहून उशिरा आणि आता तोपर्यंत 1 वाजला होता. तर हा असा असा निरोप आहे. कुठं काय नाही, मी तर तिकीट मागितलं नाही. तर उन्हाचा पुढे आता बाहेर पण नाही, कोणी तुम्हाला उभं राहा म्हटलं. सगळे कोण उभं राहा नाही, तुम्हाला उभं. त्यांनी सांगितलं आम्ही काय करणार. मग म्हटलं 24 तास द्या, उद्या येतो. दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं बाबा मला नको तुम्ही. ते म्हणे अजिबात तिकीट काही चालणार नाही, तुम्हाला उभं राहावं लागेल. आणि तुम्हाला उभं राहायचं नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा. म्हटलं ठीक. राहतो आलो नाशिकमध्ये. सगळ्याच समाजाशी, सगळ्याच धर्माशी, सगळ्याच घटकांशी चांगले संबंध आपले. प्रचंड कामाचा हे जे काय उभं केलेलं आहे सगळ्या नाशिकमध्ये, रस्ते असेल, भारत असेल, एअरपोर्ट असेल, ट्रॅव्हलिंग असेल किंवा बोट क्लब असेल, काही काय असेल ते सगळ्या आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे आहे डेव्हलपमेंट आहे. साहेब तुम्ही उभे राहा, निश्चितपणे तुम्हाला मोठं पद तिकडे सुद्धा मिळेल आणखी आणि जास्तीत जास्त आपल्याला योजना मिळतील. आणि 1 आठवडा गेला माझं नावच काय गेलं, 2 आठवडे गेलं नावच काय गेलं, 3 आठवडे झाले नाव संपायची पाळी आहे, तरी नाव 4 आठवडे झाले. आता हे शेवटी 2-4 मासात राहिले होते जाहीर व्हायचे. मी म्हटलं बस आता किती थांबायचं. मला करा, मी तर मागितलं नव्हतं, तुम्ही सांगितलं उभं राहायची तयारी केली आणि वाट बघतोय. मी काही सहन करणार नाही. मी स्वतः काय केलं की मी उभं राहतो. पण त्यावेळेला त्या दिवशी कोणीही काही सांगितलं नाही मला की नाही भुजबळ साहेब तुम्ही राहणार नाही. बोल 10 दिवसाने मग बोलायला लागले. मग भुजबळ साहेबांनी घाई केली आणि मी घाई केली तर ठीक आहे, मग तुम्ही पण घाई करायची होती ना, आवडतो सांगायची घाई केली म्हणून ठीक आहे जाऊ. पुढे मग काय झालं ते निकाल काय लागले त्याच्यामुळे नाराजी आली, त्याच्यामुळे आणखी 5-7 ठिकाणी उलटे निकाल झाले. ठीक आता ते काय आपल्याला सगळ्यांना कल्पना. राज्यसभा आली तर मला सांगण्यात आलं की सुनीताताई ज्या आहेत त्या पडल्या, पण त्यामुळे काय आपल्याला विचार करावा लागतो. ठीक आहे मी काय करणार, ठीक आहे. दुसरी आणखी एक राज्यसभा आली. ती राज्यसभा होती 7-8ची जागा आम्हाला मिळाली, परंतु ती बीजेपीला पाहिजे होती उदयनराजेसाठी. बीजेपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो, ती जागा आम्हाला द्या. त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते. मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ. ठीक आहे. तर आमच्या अजितदादांनी वगैरे सर मान्य केलं आणि सांगितलं तुम्हाला नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे, मी तुम्हाला खासदार करेन. आणि परत त्याचं नाव आलं खासदार. आणि म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना की असं सांगण्यात एक खासदारासारखी पोस्ट देत असताना ते चर्चा तर करायला पाहिजे. अशा भाषण मग मला सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं ना आणि मी सुद्धा तयारी करत होतो ना. जो न्याय त्याला दिला तो न्याय मला काय दे. काय घरकी मुर्गी दाल बराबर.
जे आहेत ते राज्यामध्ये जास्त आहे. तुम्हाला लढावं लागेल, कारण अडचणीत आलो त्या दिवशी त्यावेळेला लोकसभेचे ठिकाण जरा उलटे सुलटे झाले. आपल्या पक्षाला पुढे न्यायचं असेल तर तुमचा चेहरा पाहिजे आम्हाला निवडणूक. ठीक आहे, राहिलो मग काय झालं तर तुम्हाला माहिती सांगेल. सगळ्यांच्या मिटिंगा माझ्या विरोधात तिथे झाल्या. रात्र 10 वाजता दारावर जाण्यासाठी कोणी ते पुढारी आले, आंतरवेळी सराटीचे रात्री 2 वाजेपर्यंत माझी मिटिंग असल्या तर तिथेच नेमके पाटोद्याला मिटिंग तिथे, लासाला जाऊन मिटिंग तिथे. 10 वाजता आमच्या मिटिंग बंद केल्या आम्ही. त्यांच्या मिटिंग 2 वाजेपर्यंत चालू. पण त्याचा परिणाम झाला, मतदान कमी झालं, पण आमचे लोक हिमतीने लढले. आता ती हिमतीने लढले. आता मला सांगतात ते, कारण मगरज पाटलाला मंत्री करायचं ते त्यांनी केलं, तर मग त्याच्यासाठी सांगितलं की आता त्याच्या भावाला आम्ही राजीनामा द्यायला सांगतो खासदारकीचा. तो खाली येईल, मगरज पाटलाला मंत्री करायचं केलं मंत्र्यांनी, त्या जागेवर तुम्ही ना. म्हटलं कसं काय, तुमच्याकडून तुम्हाला जायचं होतं ना. जायचं होतं मग, पण आता वेळ काय पण मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उभंच करायचं नव्हतं ना. शांततेने निवडणूक झाली असते ना. मला तुम्ही निवडणुकीला उभं केलं आणि त्या लोकांनी जेव्हा ते राम करून माझ्यासाठी जे लोक लढले ते डोकी फोडून घेतील ना. काय सांगू मी त्यांना, अरे राज्यसभेवरती मला पाठवणार, इथे मला ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल, थोडी ठिकाणी राहता येत नाही. पण तुम्ही राजीनामा तिथं द्यायचा, राज्यसभेवर जायचं, त्या लोकांनी मला काय म्हणायचं. नाही म्हटलं तरी काहीतरी 1.5 लाख पडलेले असेल मला. काय करायचं त्यांनी, कुणाला बघायचं, कपाळ आपटून घेतील. मी म्हटलं हे काय, मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही. सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी निरोप आणला, माझी चर्चा झाली, मी आम्ही तेच सांगितलं. म्हणजे ठीक आहे, ते म्हणाले बरोबर आहे तुमचं. अजितदादांशी बोलू, अजितदादांना समजावून सांगितलं. अजितदादा म्हणाले ठीक आहे, बसवानी चर्चा करू. पण दुर्दैवाने कधी बसले नाही आणि पुढे काही चर्चा झाली. हे मला कळलं, ते मुकुल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा केली. तुम्ही असं करू नका, तस्करीने पण केलं, तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना घ्या. आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना सतत 4 दिवसाच्या माझे होते, शेवटच्या क्षणापर्यंत असं करू नका, हे चुकीचं होतं. ठीक आहे, आता हे जे झालं कोणी केलं, काय केलं, उलटे सुलटे प्रश्न विचारण्यात काय अर्थ नाही. पण यांनी केलं का, त्याने कोणीही नाही. कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही, कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो तो त्या विधानसभेतील प्रश्नांची जे काय असेल ते निर्णय तो घेत असतो. कोण म्हणतो त्या पक्षातील तर कोणी सांगितलं का, या पक्षाचं कोणी सांगितलं, कोणी सांगितलं नाही. उलट सगळ्यांनी मला फोन आले, असं कसं काय झालं. त्या दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहे त्यांच्या कमेंट करा की हे काय असं कसं काय होऊ शकतं. म्हणजे काँग्रेस पक्षाचे ते झाले, पवार साहेबांच्या पक्षाचे आले, आणखी काय म्हणतो उद्धव ठाकरेंचे जे आले, ते जाऊ द्या. बावनकुळे आमचा बीजेपीचा अध्यक्ष तो सुद्धा ओपनली जे आहे, उघडपणे जे आहे सांगतो. आता काय करणार,
मला एवढं सांगायचं ठीक आहे. प्रश्न माझ्या आमदार मंत्रिपदाचा नाही. प्रश्न जो आहे हे जे सगळे प्रश्न जे आहेत समाजाचे जे उभे राहतील त्यावेळेला संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे? कोण करणार? मंत्रिपद जे आहे मंत्रिपद किती वेळ आली? मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेली? विरोधी पक्षात सुद्धा बसवला बसलो ना. विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा काम केलं ना कितीतरी वेळा. पण त्याचं काय एवढं काही दुःख. पण आता सरकार एवढं सगळं दिल्यानंतर हे असं का हा प्रश्न जो आहे राज्यातील आणि देशातील सुद्धा अनेकांना पडलेला आहे. हा प्रश्न एका कशासाठी याच्या पाठीमागे हेतू काय तुमचा? काय हेतू आहे? काय बिघडलं? ठीक आहे मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना, लढणार आणि बोलू. तो मुद्दा नाही. सभागृहात सुद्धा मी आहे लढणार. परंतु हे जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जास्त आहे. असं का मला एवढं सांगा. अनेकांनी जे आहेत काही सूचना सुद्धा केल्या. असं करा तसं करा घेऊन करा घेऊन करा. सगळ्यांशी चर्चा करायला. मी आता परत उद्या परवा मुंबईला जाणार. मुंबईला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपले बाकीचे जे काही ओबीसीचे जे लिडर्स आहेत एल्गारमधले लिडर्स आहेत त्यांचे फोन येत आहेत आम्हाला भेटायचं आपण चर्चा करा. त्यांच्याबरोबर चर्चा करायला लागेल. देशातील राज्यातील इतर काही लोकांना चर्चा करायला लागेल आणि नंतर जे काही ते आपल्याला राजीत पाऊल उचलावं लागेल. घाई घाई करून जे आहे ते प्रश्न सुटत नाही. कुठेही घाई घाई उडी मारणं कसं नाही. त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काही करायचं त्यावेळेला तुमची साथ मला पाहिजे आहे. मैं आप सगळ्यांना सांगू इच्छितो मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं. मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं. मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊं. मैं मौसम नहीं हूं मैं बदल जाऊं. मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं मुझे फेंक ना देना. मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं मुझे फेंक ना देना. हो सकता है तुम्हारे पूरे दिनों में यही सिक्का चल रहा है.